लोक म्हणतात 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय आहे? ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची. नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. आज तारीख आहे 31 डिसेंबर 31 मित्रांनो. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. उद्याचे नवीन दिवस म्हणजे कर्जमाफीचा दिवस मित्रांनो. आपण आता सध्याला बघत आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी सांगितली होती 1 जानेवारीपासून आम्ही सरसकट कर्जमाफी करणार मित्रांनो. खरंच उद्यापासून कर्जमाफी मिळणार का? मिळाली तर कशी मिळणार मित्रांनो? याच्याबद्दल सविस्तर माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह दिलेली मित्रांनो. आज एका कार्यक्रमामध्ये त्यांनी बोलताना सुद्धा काय सांगितले आपण सविस्तर बघूया. पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहेत. या 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती? तर ते जवळजवळ 90 लाख. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही, किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे. अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. हे जे 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख, 56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे, शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे, मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. आता या 44 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची. सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं. सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे. बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही. आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहे याच्यामध्ये किती
शेतकरी आहेत, 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत, 1.5 ते 2 लाखामध्ये. म्हणजे कोणाचं 1,60,000 रुपये, कोणाचं 1,70,000 रुपये, कोणाचं 1,75,000 रुपये. म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000 ते लागू आहे. पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं. समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या, तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. तर ही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल.